नमस्कार मंडळी, मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। आज मी घेऊन आले आहे तुमच्याबरोबर एक खास भन्नाट अशी नवीन रेसिपी। ती म्हणजे गोव्याची खूपच प्रसिद्ध अशी भन्नाट चवीची रॉस ऑमलेट। जर तुम्ही ही डिश कधी खाल्ली नसेल किंवा कधी बनवली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि पूर्ण पहा। आवडल्यास एखादा लाईक नक्की करा। तर रॉस ऑमलेट हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्त्याचा प्रकार आहे। चला तर तो कसा बनवायचा आहे ते पाहूयात। तर इथे मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं कढीपत्ता, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर घालायचे। थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याला हिरवं वाटण करायचे। तर ह्याचं आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे। ते आपल्याला रॉससाठी बनवायचे म्हणजे रश्श्यासाठी। तर इथे रस्सा आपण बनवणार आहोत चिकनचा। तर त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण त्याच्यावर ही ग्रेव्ही घालून घेणार आहोत। म्हणजे आपण हे हिरवं वाटण जे तयार केलं होतं ते आपण ह्या चिकनला लावून घेणार आहोत। मॅग्नेट करून ह्याला झाकून ठेवून द्यायचे। तर पुढे आपण ह्याच रस्स्यासाठी एक वाटण काढणार आहोत। त्यासाठी आपण काय घेणार आहोत ते पुढे दाखवते। तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचे। एक कांदा घ्या। इथे कांद्याचं प्रमाण कमी वापरायचे आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्तीचं वापरायचे। तर हा रस्सा जो बनला जातो तर ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्तीचं असतं। तर मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे। कांदा छान लालसर झाला की त्याच्यामध्ये 1 वाटी मी खोबरं घातलेलं आहे। तर शक्यतो इथे ओलं खोबरं घालायचे। जास्तीचं खोबरं घातलं तर रेसिपी खरंच खूप छान होते। पुढे 1 चमचा खसखस घातलेली आहे। तर माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुक्कं घातलेलं आहे, पण तरीसुद्धा खूप छान हा रस्सा झाला होता। पण ओल्या खोबऱ्याची चव जरा अजूनच वेगळी असते। शक्यतो ओलं खोबरं जातं पण खोबऱ्याचं प्रमाण जास्तीचं असतं। तर छान असं आपल्याला इथे खरपूस भाजून घ्यायचा आहे हा मसाला आणि तो थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर ह्या डिशमध्ये जो वापरला जाणारा रस्सा आहे ना तो तुम्ही चिकनचाही करू शकता किंवा मटनचाही। दोन्हीसुद्धा रस्सा तुम्ही ऑमलेटसाठी वापरू शकता। तर हे वाटण आपण थंड करून पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला फिरवून घ्यायचं आहे। तर आपल्या ह्या रस्स्यामध्ये कोणतेही इतर मसाले जाणार नाहीत। फक्त काही खडे मसाले, गरम मसाला आणि थोडासा लाल तिखट, बस एवढ्याच मसाल्यामध्ये हा आपण रस्सा बनवणार आहोत। तर एकदा नक्की ट्राय करा, खरंच खूप सुंदर होतो। तर बघू शकता आपलं इथे वाटण रेडी झालेलं आहे रस्स्यासाठी। तर आता आपण रस्सा बनवून घेऊया। तर त्यासाठी मी एक कढई ठेवली। कढईमध्ये तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर मी खडे मसाले टाकलेत। त्याच्यामध्ये मी इथे काळी मिरी, लवंग आणि दालचिनी, तुमच्या तिखटानुसार तुम्ही इथे खडे मसाले घालू शकता। अजून काही खडे मसाले घालायचे असतील तर घालू शकता। पुढे मी इथे बारीक चिरून घेतलेला लसूण असं आपल्याला घालायचं आहे। छान असं हे परतून घ्यायचं आहे। पुढे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तो कांदा पण मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर आपण नेहमीचा जो चिकनचा रस्सा बनवतो त्यापेक्षा हा वेगळा रस्सा बनणार आहे आणि त्याची चव पण वेगळी लागते, कारण की ह्याच्यामध्ये इतर कोणतेही मसाले जात नाहीत, फक्त खडे मसाले आणि गरम मसाला। तर इथे चवीपुरतं मीठ टाकायचे। शक्यतो मी मीठ कांद्यामध्येच टाकते, त्याच्यामुळे काय होतं कांदा पण पटकन लालसर होतो आणि भाजीला चवही खूप छान येते, म्हणून शक्यतो मी कांद्यामध्ये मीठ टाकते बघा बरं का। तर आता पुढे आपण काय करणार आहोत, थोडीशी हळद टाकायची। हळद टाकून झाल्याच्या नंतर जे आपण तयार करून घेतलेलं होतं कांदा खोबऱ्याचा मसाला तो आपल्याला घालायचा आहे। तर आता कांदा खोबऱ्याचा मसाला जो मी तयार करून घेतला होता तो मी घालून घेते आणि छान असं ह्याला आपण परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही कधी गोव्याला गेला ना किंवा गोव्याला भेट दिली ना तर तिथल्या स्थानिक गाड्यावर मिळतो हा रॉस ऑमलेट बरं का। ते एकदा नक्की ट्राय करा आणि जर नाहीच गेला तर मी दाखवली व्हिडिओमध्ये ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। तर पुढे आपण काय केलेलं आहे, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट,
बस एवढाच मसाला मी घातलेला आहे. तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्तीचं पाहिजे असेल तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आणि नॉर्मल खायचं असेल तर मी दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही हा रस्सा असा बनवू शकता. तर छान मसाल्याला तेल सुटतं बारीक गॅसवर. तर पुढे छान असा मसाला परतून झालेला आहे आपला. आता छान तेल सुटलं की पुढे आपण जे मॅग्नेट करून घेतलं होतं चिकन ते घालायचे. तर ह्या मॅग्नेट केल्यामध्ये आपण जे हिरवं वाटण घातलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा हिरवी मिरची आहे. तर त्यामुळे सुद्धा ह्याला तिखटपणा येतो. जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर मिरच्यांचं पण प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता. तर हे छान असं आपल्याला परतून घ्यायचे आणि 5-1 मिनटं मीडियम म्हणजे एकदम बारीक गॅसवर ह्याला ठेवायचे. आता इथे 5 मिनटाच्या नंतर छान असं तेल सुटतं चिकनला आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तर बघू शकता. आणि हो, तुम्हाला पुढे एक सांगते, आता आपण हे रॉस ऑमलेटसाठी जो रस्सा बनवतो तो जास्त पातळही नसतो किंवा जास्तीचा घट्टही नसतो. आपल्याला एकदम मीडियम हा रस्सा बनवायचा आहे. तर पण इथे मी चिकन आपलं शिजायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे. तर 20 ते 25 मिनटामध्ये इथे बारीक गॅसवर मी चिकन शिजवून घेणार आहे. जेवढं छान कड येईल तेवढी त्याला चव पण चांगली लागते आणि ते लागतंसुद्धा खूप छान. तर बघू शकता छान कलर आलेला आहे आणि दिसतोय पण खूप सुंदर. पुढे आपलं इथे रेडी झालेलं आहे. तर आता आपण इथे चेक करणार आहोत आपलं चिकन शिजलं आहे का नाही. तर चिकन शिजायला काही जास्तीचा वेळ लागत नाही. चिकन तर पटकन शिजतं. पण हे मी दाखवले ह्या एवढ्या प्रमाणात आपली ग्रेव्ही पाहिजे. म्हणजे ना पातळ ना जास्त घट्ट अशी ग्रेव्ही तुम्हाला बघा इथे तुम्हाला कळलीच असेल ग्रेव्ही कशी पाहिजे तशी मीडियम पाहिजे ग्रेव्ही. पुढे आपण ऑमलेटसाठी कांदा, मिरची, कोथिंबीर आणि 4 अंडी असं मी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जसं जेवढं खायचं आहे तसं घ्या. तर इथे मी 2 अंड्याचं ऑमलेट करणार आहे. तर त्यासाठी मी ऑमलेटसाठी 2 अंडी फोडून घेतले बघू शकता तुम्ही. तर नॉर्मल आपण अंड्याची पोळी बनवतो तसंच बनवायची. तर ह्याच्यामध्ये मी कांदा घालते, थोडीशी बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि मीठ आणि हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर ह्या डिशमध्ये आहे ना आपण जो रस्सा बनवतो ना त्याच्यामध्ये आपण जे नारळाचं आणि खोबऱ्याचं खसखसचं वाटण टाकलेलं आहे आणि थोडेसे काही गरम मसाले घातलेले आहेत ना त्याच्यामुळे रस्सा खूप भन्नाट चवीचा होतो बरं का. तर बघू शकता छान असं इथे मी अंड्यामध्ये कांदा मिरची आणि कांदा मिरची मीठ हळद घालून चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याला. तर आता आपण नेहमी जे ऑमलेट बनवतो तसं ऑमलेट बनवून घ्यायचे. तर पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल घातले आणि आता आपण ऑमलेट सोडून घ्यायचे. तर हे ऑमलेट आपल्याला दोन्ही साईडून छान असं शेकायचे. तर हो, अजून एक सांगते, चॅनल जर नवीनच पाहिलं असाल आणि चॅनलवर नवीन आला असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एखादा लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर बघू शकता छान असं इथे ऑमलेट आपलं झालेलं आहे. हळदीमुळे त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. बघा तुम्हाला हळद आवडत नसेल तर नका टाकू, पण मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे. दिसते खूप सुंदर. तर आता आपल्या इथे ऑमलेट तयार झालेलं आहे. तर आपण ऑमलेट बरोबर खाण्यासाठी पाव ते शेकून घेतलेले आहेत मी बघू शकता. नॉर्मल नाही शेकवले तरी चालतात, पण मी आपले घेतलेत शेकून, खूप सुंदर लागतात शेकून घेतले की. आता इथे पाव, लिंबू, कांदा, रॉस आणि ऑमलेट सर्व तयार आहे. तर आता ते खायचं कसं, तर आपण तयार केलेलं ऑमलेट त्याच्यावर आपण हा गरम गरम चिकनचा रस्सा घालायचा आहे. आपलं जेवढं ऑमलेट बुडेल एवढा रस्सा घालायचा आहे. बघा ते दिसतो पण एवढा सुंदर ना. आणि वरून कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आणि बघताच क्षणी खावंसं वाटेल. तर पावाबरोबर मग तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी हा गोव्यातील मस्त असा हा रॉस ऑमलेट. तर करताल ना मग तुम्ही पण, तर नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागतो, ह्याची चव वेगळी लागते आणि खाल्ला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.